नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आत्ता आम्ही माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात आहोत आणि एका नवीन नाटकाच्या निमित्ताने आम्ही भेटतो आहे. अतिशय वेगळं नाटक आहे आणि त्याचं टायटलच खूप चांगलं आहे. त्यामुळं त्याची सगळी टीम आहेत, निर्माते, दिग्दर्शक, लेखक. आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. त्यामुळं तुम्ही खूप काहीतरी हा प्रत्येकाच्या बोलण्यात हे वाक्य येतच कधी ना कधीतरी. आमची गोष्टच वेगळी आहे, आमच्या पिढीची गोष्टच वेगळी आहे. तर साधारण काय सांगाल तुम्ही? मी तुझ्यापासून सुरुवात करतो. दिग्दर्शक आहेस तू, तुझा स्वागत आहे तुझं तारांगणमध्ये. थँक्यू सो मच. नाटकाचं नाव आमच्या पिढीची गोष्टच वेगळी हे त्यासाठी ठेवलं आहे कारण ही 3 पिढ्यांची गोष्ट आहे. म्हणजे माझे आईवडील जे बेबी बूमर्स ज्यांना म्हणतो, आमची पिढी मिलेनियल्स आणि आमच्या पुढची पिढी जेनझी. आणि या प्रत्येक पिढीची जगण्याची पद्धत वेगवेगळी आहे, त्यांचा संघर्ष वेगवेगळा आहे. आणि प्रत्येक पिढीला असं वाटतं की आमचं जगणं तुम्हाला कळत नाही आहे, तुम्ही जुने झालेला आहात. सेम जेन्झीजना आमचं जगणं असं वाटतं तुमच्या काळ गेला आहे, आता आमचं जगणं, आमच्या पिढीची कशी वेगळी गोष्ट आहे हे तुम्ही समजून घ्या. सो प्रत्येक पिढी हे वाक्य बोलतेच आणि प्रत्येक पिढीची गोष्ट वेगळी असणारच आहे. हा जो संघर्ष आहे हा अत्यंत विनोदी पद्धतीने अमोल पाटील जो लेखक आहे त्याने तो मांडलेला आहे. आणि जनरेशन गॅप हा जो विषय आहे तो मला वाटतं एव्हरग्रीन विषय आहे. कितीही काळ पुढे बदलला तरी प्रत्येक पिढीचं जगणं वेगळं असणार आहे, त्यांचं म्हणणं वेगळं असणार आहे. आणि ते आधीच्या पिढीला कुठेतरी अरे असं नव्हतं ना आमच्या काळात, हे असं कसं चाललं आहे, हे असं कसं वाटतं. आणि प्रत्येकाची त्यामुळे पेरेंटिंग बदलतं, संस्कार करण्याची पद्धत बदलते, हट्ट बदलतात, बोलणं बदलतं, लँग्वेज बदलते. सो काळ जसा पुढे जातो तसं सगळ्याच प्रकारचे बदल आधीची पिढी कशा प्रकारे ॲक्सेप्ट करते, हा जो भाग आहे जगण्याचा तो अत्यंत खरंच विनोदी आहे. आपल्याला तेव्हा भांडताना कळत नाही, पण तो खरं तर तो ह्युमरच आहे जे आपल्याला कळत नसतं. आणि त्रयस्थपणे जेव्हा एक लेखक बघतो या 3 पिढ्यांकडे, तर कशा प्रकारे ते विनोदी शैलीने ते स्टेजवर मांडण्यात जी मजा आहे, मला वाटतं हे नाटक खरंच प्रेक्षक म्हणून पण 3 पिढ्यांनी बघण्यासारखं नाटक आहे. कारण मला असं वाटतं प्रत्येक पिढीला हो हे असंच होतं असं जाणवणार आहे बघताना, आणि ती मजासुद्धा येणार आहे बघताना. सो दिग्दर्शक म्हणून मला नेहमी आजच्या काळातली नाटकं करायला आवडतात. आणि निर्माते म्हणून नंदू कदम असतील, लेखक अमोल असेल, आजच्या काळातलं आजच्या तरुणांना तरीसुद्धा मागच्या पिढीलाही आपलंसं वाटेल असं एक नाटक आमच्या पिढीची गोष्ट वेगळी आम्ही आता घेऊन येतोय 9 मेला. त्यामुळे गंमत वाटते. अमोल, मी आता तुझ्याकडे येतो. जसं आत्ता अद्वैतने सांगितलं की आजच्या काळातली विनोदी पद्धतीने ही सांगितलेली गोष्ट आहे, तर मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की हा विषय साधारण कधी तुझ्या डोक्यात आलास आणि तो कधी तू लिहिलास पूर्ण, आणि तू अप्रोच झालास का तुझ्याकडे आल्यानंतर तू हा विषय सांगितल्यावर तुमची सगळी प्रोसेस सुरू झाली या नाटकाची? हा विषय एक 4 वर्षापूर्वी मला हा विषय सुचला होता की, आणि तो सुचला घरातच होता. कारण कायम मी माझ्या आईवडिलांना म्हणत राहतो, माझे आईवडील मला म्हणत राहतात, मी माझ्या मुलीला म्हणतो कायम आमच्या पिढीच्या वेळेस वेगळी गोष्ट होती वगैरे. त्यामुळे विषय तेव्हा सुचला होता. आणि कायम माझं इतरही टेलिव्हिजन लिखाणाचा भाग सगळा विनोदी आणि असा आहे. त्यामुळे आपण विनोदातूनच एक धमाल छान काहीतरी या विषयीचं लिहूया जे 3 पिढींना सांगता येईल असं मला वाटलं होतं. आणि त्यामुळे मी ते लिहायला घेतलं होतं. लिहिल्यानंतर एक पहिला ड्राफ्ट तयार झाला होता. तो मी बराच काय माझ्या मित्रांना वगैरे वाचून दाखवला होता. त्यातून मग मी वाचून दाखवत असताना आय गेस उमेशला कुठून तरी कळलं होतं की माझ्याकडे एक नाटक आहे वगैरे. आणि उमेशने मला फोन केला होता की तुझ्याकडे एक नाटक आहे, मला कळलं वगैरे. तर मी म्हटलं मी वाचेन, मला वाचायचं आहे, मला करायचं आहे ते नाटक. म्हणून आम्ही उमेशकडे वाचलं. उमेशला ते आवडलं. मला असं ते फार वाटलं होतं की ते इतकं आत्ताच्या पिढीचं असं हे नाटक, जनरली काय निर्माते एक सेफ हे घेतात, तर मला असं वाटलं की हे नाटक काही ते करायला घेणार नाहीत लगेच वगैरे. पण ज्या पद्धतीने उमेश, प्रिया, नंदू सरांनी उत्साह दाखवला की नाही हे करायचं आहे, कारण आजच्या पिढीचं नाटक आहे, अत्यंत फ्रेश नाटक आहे आणि 3 पिढ्यांना सांगण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी या उत्साहाने, मग आम्ही जेव्हा अद्वैतनी पण त्या नाटक आधी ऐकलं होतं, तर ते त्याच्यावर आत्ताच्या पिढीचे वेगवेगळे व्ह्यू पॉईंट्स आमच्या सगळ्यांकडनं आले वाचन करताना. आणि मग त्याच्यानुसार ते नाटक थोडं रिवाईज होत राहिलं. त्यामुळे पुढे पण त्याच्यावर 1 वर्ष आम्ही सगळ्यांनी मिळून जवळजवळ खूप काम केलं त्याच्यावर. आणि मग एक फायनल तयार झाल्यानंतर आपण आता ते तालमींना घेतलं आणि आणलं आहे. नंदूजी, आता तुम्ही तुमचा अनुभव सांगा निर्मितीचा. आता तालीम तर अगदी शेवटच्या टप्प्यात आहे, काही दिवसातच नाटक प्रेक्षकांसमोर येतं आहे. कशा पद्धतीने हे नाटक बसलं आहे असं तुम्हाला आता वाटतं? आता पूर्णच बसले नाटक. आता तुम्ही फक्त शनिवारी 9 मेला बघा.
बोलायला की बघा तुम्ही लोकांना एवढं आवडणार आहे धम्माल आणि मस्ती आणि वेळ लावणारं नाटक आहे. त्याच्यामुळे लोकांना भरपूर आवडेल आणि लोकांची मजा करतील याची मला खात्री आहे. पण तुमच्या दृष्टीने तुम्ही ज्यावेळी नाटक निर्मिती करता तुम्ही कोणत्या गोष्टी टिकमार्क करता की हे नाटक मी करायला जावं जे या नाटकात आहे? नाही म्हणजे सगळ्या म्हणजे आता मी केलं जर आपलं गोष्ट तशी गमतीची त्याच्यानंतर डोंट वरी बी हॅपी, दादा एक गुड न्यूज आहे, जर तरची गोष्ट नाही, आता हे माझं 5 आणि परफेक्ट मिक्सचर माझं 6वं नाटक आहे. त्याच्यातली 5 डिरेक्ट माझ्या अद्वैतनेच केली आहे. बरोबर. त्याच्यामुळे अद्वैतकडनं म्हणजे मी एवढा तसा हुशार नसतरी अद्वैत मला नाही आपण करणे काय म्हणजे करायचं आपल्याला. आणि त्यांना कुठेतरी मला ना काय माहीत नाही, मला एक काय माहीत आहे की ना मला नाही इथे बसतं ते अरे हे आपल्याला करायला पाहिजे आणि मग मी करणार काही असो, मग मी करणार म्हणजे करणार येणार. त्या हिशोबाने ही सगळी भट्टी जमलेली आहे सगळ्यांनीच. म्हणजे अमोलनी तर नंतर त्याच्यात भरपूरसे चेंजेस करून सगळ्यांच्या बोलण्याने ते केलेत आणि आता या घडीला म्हणजे नाटक सुपर डुपर हिट होणार. अद्वैत ऐकलंस का, निर्माता इतका खात्रीशीर आहे. त्यामुळं पण हे मगाचपासून सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये म्हणतात कधी एकदा 9 मे येते आणि मला दिग्दर्शक म्हणून 9 मे जरा पुढे जाऊ दे अजून करायला. हा कारण हे कसं आहे की दिग्दर्शकाला कधीच असं पूर्ण सॅटिस्फाईड वाटत नाही की आता हे नाटक परफेक्ट असं, आणि ते वाटूही नाही. दिग्दर्शकाला उलट असं वाटलं तर ते प्रॉब्लेम आहे उलट. सो तो अनसॅटिस्फाईड राहणं हे दिग्दर्शकाने हे महत्त्वाचं असतं जोपर्यंत पहिला प्रयोग होत नाही. आणि हो, पण तो कॉन्फिडन्स मलाही वाटतोय कारण आम्ही तो जो लाईव्ह ट्रेलर सादर केला, जो पहिल्यांदा नाटकाच्या इतिहासात एक ट्रेलर केला नाटकाचा सादर, तेव्हा सुद्धा जो रिस्पॉन्स होता प्रेक्षकांचा तो बघून कुठेतरी एक आत्मविश्वास वाढला की एक छान पद्धतीने हे नाटक रिसीव्ह होणार आहे आणि हे आवडणार आहे प्रेक्षकांना. कारण मराठी नाटकाचा प्रेक्षक हा फार हुशार प्रेक्षक आहे आणि तो चांगल्याच नाटकाच्या मागे उभा राहणारा प्रेक्षक आहे. आपण त्यांना नाही गंडवू शकत आणि नाही गृहीत धरू शकत, कधीच नाही. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर प्रेक्षकांना गृहीत धरणं ही चूक मला नाही वाटत आमच्या पिढीकडून किंवा ही जी टीम आहे यांच्याकडून होईल. त्यामुळे अर्थात आम्ही खूप मेहनत घेतोय आणि सगळेच घेतात मेहनत, कोण नाही घेत, सगळे. त्यामुळे हे मला आवडत नाही बोलणं इंटरव्ह्यूमध्ये आम्ही मेहनत घेतोय, ती घ्यायलाच पाहिजे, ते आमच्या कामाचा भाग आहे. हां, पण हो, प्रेक्षकांना आवडेल, रुचेल आणि मुळात त्यांचं छान मनोरंजन होईल आणि मनोरंजनाबरोबर काहीतरी ते घेऊन जातील. मला असं नेहमी वाटतं चांगलं नाटक कुठलं असतं जे तुमच्याबरोबर घरापर्यंत जातं, तुमच्यात राहतं. नुसतंच आपलं हसून सोडून द्यायचं नाटक करणारी हे प्रोड्युसर पण नाहीत आणि तो लेखकही नाही आणि मी तसा दिग्दर्शकही नाही. त्यामुळे हे जे नट आहेत त्यांचा सगळ्यांचा आणि आमचा सगळ्यांचा या गोष्टीवर, या नाटकावर पूर्ण विश्वास आहे की हे नाटक तुम्हाला मनोरंजनाबरोबर, हसण्याबरोबर तुमच्या बरोबर राहणार आहे, तुमच्या आत कुठेतरी जे जाणार आहे आणि विचार करायला लावणार आहे अशा पद्धतीचं नाटक. आणि या नाटकाचं व्हिज्युअल, हे नाटक ज्या पद्धतीने सादर होणार आहे, जो फॉर्म आहे तो आत्तापर्यंत खूप न बघितलेला आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे मी जेवढी नाटकं बघितली त्यात कुठेही अशा पद्धतीने हे नाटक थोडंसं एक इंटरेस्टिंग, व्हिज्युअली खूप इंटरेस्टिंग नाटक आहे जे प्रेक्षकांना आवडेल आणि बघायला मिळेल. तू आत्ता नटमंडळींचा उल्लेख केलास, पण मला तुला विचारायचं असं आहे की तुझी आजवरची सगळी नाटकं जर आपण बघितली तर खूप दमदार कास्टिंग असतं तुझं. व्यक्तिरेखा जितक्या स्ट्रॉंग आहेत तसेच कलाकार तू निवडतोस आणि हे नाटकही वेगळं नाही आहे. आणि ह्या नाटकाची जी तू निवडलेली कलाकार आहेत म्हणजे सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, ही पेअर फारच वेगळं आहे. म्हणजे लोकांना अत्यंत कुतूहल वाटेल अशी ही जोडी आहे. तर मुळात हे कास्टिंग तू कसं केलंस आणि त्यामागचा काय विचार होता तुझा? नाही, कास्टिंग मी एकट्याने केलं नाही आहे, अर्थात निर्माते पण होते, उमेश, प्रिया, अमोल, आम्ही सगळ्यांनी मिळून ते कास्टिंग केलेलं आहे. पण या नाटकाचं कास्टिंग खूप ट्रिकी होतं थोडं. कारण काय आहे की आजी आजोबांची जरी पिढी असली तरी तुम्हाला माहिती आहे सुनील बर्वे आणि हर्षदा खानविलकर कुठल्याही अँगलने आजी आजोबा वाटत नाहीत. पण या नाटकाची ती गरज काय होती की पहिले ते खरंच आई वडील आहेत, सुरुवातीला ते तरुण आहेत आणि काही काळ जातो आणि मग ते आजी आजोबा होतात. त्यामुळे अशाच पद्धतीचे ॲक्टर्स हवेत जे दोन्ही दिसतील, म्हणजे तरुणही दिसतील, आई वडीलही दिसतील, पण त्यांना थोडंसं एजिंग करून अभिनयातून आजी आजोबाही वाटवता येईल. सो त्यासाठी हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे हे कास्टिंग सुचलं. नाटकात गाणी आहेत म्हटल्यावर गायक नट अत्यंत आवश्यक होता आणि आपल्याकडे खूप कमी आहेत गायक नट. त्यापैकी एक दमदार नट आणि जो गाऊ शकतो तो म्हणजे सुनील बर्वे होते. कारण ह्युमर आणि भाषा ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असणारा नट ही सुनील बर्वे आणि ती त्या भूमिकेची गरज आहे. हर्षदा खानविलकरांना नाटक करायचं होतं
आणि जो ठसठशीतपणा त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे, जो ह्युमर आहे, तो हर्षदाताई हे एक सरप्राईज पॅकेज प्रेक्षकांसाठी असणार आहे असं मला वाटतं. कारण अशा पद्धतीच्या भूमिकेत आपण तिला कधी बघितलं नाही आहे. सो टेलिव्हिजनवर ज्या पद्धतीच्या भूमिका ती करते त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीची भूमिका या नाटकात हर्षदाताई करते. आणि ती जोडी, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की एक फ्रेश जोडी त्या निमित्ताने रंगभूमीवर येईल. आणि अजून एक कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे ती म्हणजे अक्षर कोठारे आणि शर्मिला शिंदे. शर्मिला ही खरंच माझी अत्यंत आवडती ॲक्ट्रेस आहे. आत्ताच्या तरुण पिढीत खूप कमी अशा ॲक्ट्रेस आहेत ज्यांना कुठल्याही भूमिकेत तुम्ही टाका त्या फिट बसतात. त्यापैकी एक शर्मिला मला वाटते, कारण तिच्यात जे कन्व्हिक्शन आहे, ज्या मेहनतीने ती आणि ज्या अभ्यासाने ती एखादा रोल डेव्हलप करते ना, तो फार अफाट आहे. कारण ह्यातला तिचा रोल हा खूप सरप्रायझिंग रोल आहे प्रेक्षकांसाठी. कारण म्हणजे मला उलट सांगायला आवडेल की काही लोकांना कळणारही नाही ही शर्मिला आहे, इतका तिने तो अफाट केला असं मला वाटतं. नंतर अच्छा ही शर्मिला आहे का असं होऊ शकतं काही जणांचं. इतका तिने स्वतःचं बोलणं, बॉडी लँग्वेज, तिचा लुक हा इतका छान बदलला आहे. त्यामुळे तिचं मला खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आणि अक्षरसुद्धा बऱ्याच प्रायोगिक केलेलं आहे त्याने आणि बऱ्याच वर्षांनी आता तो पुन्हा एकदा थिएटरमध्ये काम करतोय. त्याचा पण सिरियलमध्ये खूप गाजलेला आहे. आणि आत्ताची पिढी जी इंटर कॉलेजेट करून आलेले तरुण आहेत दोघंही, आत्ता मल डहाणूकरची जी एकांकिका सगळीकडे जिंकली त्यातला ॲक्टर आहे शंतनू. सो सगळे थिएटर केलेले 6 जण दमदार कलाकार आम्हाला मिळाले. सो ही जी भट्टी जमून आली आहे ती खूप पॉझिटिव्ह आहे. आणि ती ज्या पात्रांना न्याय देणारे सगळे मिळाले, हे दिग्दर्शकासाठी काय अजून काय पाहिजे. अमोल, मला एक सांग, तू आजच्या घडीला टेलिव्हिजनमध्ये खूप चांगलं काम करतोयस, नाटकातही करतोयस. तर तुझी जी लिखाणाची प्रोसेस असते, अनेकदा सिनेमा लिहिताना लेखकांना ते पात्रात कलाकार दिसत असतात, तर तसं तुझं घडतं का, किंवा तू बघतोस का असे कलाकार, किंवा काय, किंवा या नाटकाबाबत तू कुणाला बघितलं होतंस का तुझ्या व्यक्तिरेखांमध्ये? नाही, असं माझ्या बाबतीत होत नाही. मला पात्र दिसतं, मला कलाकार नाही दिसत. कारण काय होतं, बऱ्याच वेळा मग कलाकाराच्या शैलीनुसार तुम्ही लिहायला लागता. तुम्ही कधीतरी डोळ्यासमोर एखादा नट ठेवता आणि पात्र वळवल्या जातात. त्यामुळे बऱ्याच वेळा माझं तरी असं झालं आतापर्यंत लिहिताना की मी पात्र लिहिली आहेत. नंतर मग अभिनेता सिलेक्ट झाल्यानंतर मग थोडं आपल्याला होतं की अरे या नटाच्या या शक्यता आहेत त्या आपण वापरूया. मग त्यानुसार आपण थोड्या पात्राला 4 आणखीन डायमेन्शन देतो, विच इज ॲडिशनल थिंग. पण ओरिजिनली लिहिताना नट समोर ठेवून मी तरी आतापर्यंत लिहिलं नाही, किंवा हे नाटक लिहिताना तसं झालं नाही. एक चांगली पात्र लिहिल्या गेली. नंतर जेव्हा आणि गाणी वगैरे आम्ही आधी लिहिली होती, त्यामुळे अद्वैत म्हणाल तसं गाणी लिहिल्यामुळे आम्हाला असाच नट हवा होता ज्याच्याकडे गाणं पण आहे आणि अभिनय पण आहे, विनोद पण आहे, सगळं एक पॅकेज आहे. सो तशा पद्धतीने आम्ही शोधतो. आणि जेव्हा मग सुनील दादा आले तेव्हा मग आम्हाला आणखीन खूप साऱ्या शक्यता मिळाल्या. त्यांच्याकडे एक निरागस विनोद पण आहे, त्यांच्याकडे कसं मिश्किल विनोद पण आहे. मग त्या जागा पण बऱ्याच अद्वैतनी शोधल्या बसवताना, किंवा आम्हाला काय काय सुचले सीन ते आम्ही तशा पद्धतीने रंगवले. सो त्याने ते थोडं ॲडिशनल हे आहे की आम्ही लिहिताना आधी नाटक लिहिलं, मग जशा नट सिलेक्ट झाल्यानंतर त्यांच्या जेव्हा शक्यता कळतात तेव्हा त्या शक्यतांना घेऊन आणखीन फुलवलं ते नाटक अद्वैतनी. नंदूजी, आत्ता नाटकं इतकी उत्तम चालत आहेत, म्हणजे किमान 10-15 नाटकं आत्ता जवळपास 80-90% बुकिंग घेत आहेत. त्यामुळे नवीन नाटकांना ऑडिटोरियम मिळणं, हव्या त्या शोचे हे मिळणं, हे खूप अवघड गोष्ट झाली आहे. तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं आहेत, किती प्रयोग करणार आहेत, आणि मुंबई वगळता तुमचा कसा दौरा असणार आहे त्याच्याबद्दलही सांगा. आतापर्यंत तरी 2 महिन्याचं प्लॅनिंग माझ्याकडे आहे. म्हणजे मे आणि जून त्या तारखा ह्यांना दिल्या आहेत. पण तारखा आता कसं, आम्ही ह्या व्यवसायात 15 वर्ष असल्याकारणाने आमची ओळख आहे, किंवा आमची लोकं सगळे आम्ही आपसामध्ये तारखा चेंज पण करत असतो. मग तारखांबद्दल नाही. आणि आता मला मुंबईच्या बाहेर, मला बँगलोरवरनं आता आम्ही चाललो आहे ऑस्ट्रेलिया ही नवीन नाटक घेऊन. ऑस्ट्रेलियावाल्याने सिडनी मेलबर्नला करतो आहे, आता बँगलोरला करतो आहे, आता जळगाव, बाहेरचे शो पण यायला सुरुवात झाली आहे. समजलं ना. फक्त कालचं तो पहिला हे बघून, ट्रेलर बघून. हां. सो तारखा मिळवणं हे कठीण काम आहे, पण आम्ही ते करतो. ते आता आमचं कामच आहे ते. नाही, मला असं वाटतं निर्माता म्हणून आत्तापर्यंत मी त्यांची नाटकं केलेलं, त्यांचं प्लॅनिंग जबरदस्त असतं. ते काय फक्त शुभारंभाच्या प्रयोगापर्यंतचं प्लॅनिंग नसतं. नाटक कसं रन करावं ह्याचाच उलट निर्मात्याचा कस लागतो. आणि प्रत्येक वेळेला नंदू सरांनी ते केलं आहे. आणि कधीच कुठल्या बाबतीत कधी आडकाठी नाही. कुठल्याही ॲक्टरला कुठलंही प्लॅनिंग करायचं असेल तर 2 महिन्याच्या तारखा असतात आधीच. सो त्यांना माहिती आहे ती जबाबदारी की हर्षदाताई शूटिंग करते आहे. सो 2 महिन्याच्या तारखा तिला देणं आवश्यक आहे, तरच आपले प्रयोग सगळे नीट होऊ शकतात. त्यामुळे हे प्लॅनिंग नेहमीच सोनल प्रोडक्शनचं खूप कमाल राहिलेलं आहे. त्यामुळे अर्थात तुमच्या सगळ्या जवळच्या नाट्यगृहात हे नाटक नक्की पोचणार
ह्याची आम्हाला खात्री आहे. खूपच छान. मला वाटतं की एक खूप वेगळा विषय तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मनोरंजनाच्या दृष्टीने तो मांडताय, त्यामुळे नक्कीच तो प्रेक्षकांना आवडेल अशी मी अपेक्षा करतो. आम्ही हे नाटक बघतो आणि पुन्हा तुमच्याशी बोलतो. नक्की. तोपर्यंत तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. Thank you. धन्यवाद. Thank you. थँक्यू.